महिलांचं चेंजिंग रूम आहे, या सगळ्या गोष्टी बघितल्या आपण आणि त्याच्यामध्ये काही वाढ करायला लागेल ती वाढ करा. मी मगाशी त्या सुमितला सांगितलं की तुम्ही अजून 300 लोक वाढवा, ते उद्यापासून आणखी 300 लोक वाढवतोय, म्हणजे ते देखील आपल्याला उपयोगी पडेल. आणि जेटिंग मशीन जे आहे ते जेटिंगचं कोण हे करणार बाबा करताय ना, तर ते जेटिंग सक्शन मशीन आहे त्या देखील आपण पाठवून पिंपरी चिंचवड पुणे तुम्हाला आणखी काही लागलं तर आपल्या नवी मुंबई महापालिका, पनवेल महापालिका, ठाणे महापालिका याची देखील मदत मिळेल. तुम्ही आता कसं यावर्षी पण जास्तीचे भाविक येणार आहेत वारकरी, त्यामुळे तुम्हाला बिलकुल एक स्टिक राहायला लागेल. यापूर्वी देखील आपण नगरोत्तांमध्ये पाणी पुरवठा आणि मलनिस्सारासाठी 335 कोटी रुपये मंजूर केले होते. पायाभूत सुविधांसाठी देखील 128 कोटी, स्कायवॉक दर्शन मंडपासाठी 139 कोटी रुपये त्याचं काम सुरू आहे. आता 5 कोटी रुपये त्यांनी मागितले, आपण ताबडतोब मंदिर परिसरामध्ये देखील 73 कोटी रुपयाचं आपण मंजुरी केलेली आहे. असं एकूण 671 कोटी रुपयाची मंजुरी दिली आणि टप्प्याटप्प्याने ते पैसे या ठिकाणी मिळत आहेत. आणि यामध्ये बाकी जे काही तुम्ही जर्मन हँगर आहे, सफाई कर्मचारी आहेत, एलपीजी कक्ष आहे, टॉयलेट आहेत, पाणी पुरवठा टँकर आहेत, हे सगळ्यांचं जे काही नियोजन केलेलं आहे ते नियोजन चांगलं आहे. यावर्षी आपण वाढ देखील केली आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे चांगल्या प्रकारे या ठिकाणी वारी आपली सगळ्यांची सुरक्षित वारी, आरोग्यदायी वारी, निर्मळ आणि स्वच्छ बरोबर वारी झाली पाहिजे. आणि सगळ्यांनी आता त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. सगळ्या यंत्रणा, नगर परिषदेपासून सगळ्या यंत्रणा यामध्ये एक टीम बनून आपण काम करा. आणि त्यामुळे टीम म्हणजे सगळ्यांनी मिळून ठरवलं की आलेला वारकरी आपल्याला बोलून गेला पाहिजे की ह्या वेळेचं नियोजन चांगलं होतं, अशा प्रकारचा अपेक्षा आपल्याकडून त्यांची आहे. आणि बाकी काही लागलं आणखी कलेक्टर महोदय नगर विकास कडून तर मी ताबडतोब मला सांगा, त्याच्यासाठी देखील पैशाची व्यवस्था केली जाईल. आरोग्य विभाग तर आरोग्य मंत्री अगोदर पण एकदा व्हिजिट करून गेलेले आहेत, परिवहन मंत्री इकडे आले होते. आणि बसेसचा देखील काही तुटवडा असेल तरी तोही सांगा, की बसेस काय वाढवायचे असतील त्या देखील आपल्याला करता येईल. आणि त्यामुळे आपली वारी निर्मल वारी झाली पाहिजे. आता अँब्युलन्सची तुम्ही मागणी केली, अँब्युलन्स देखील उद्यापर्यंत पोहोचून जाईल. आणि मंदिर समितीला जे सांगितलं आपण की ते जे बाकडे आणि बसायला ते मगाशी आम्ही गेलो होतो तिथे, तर त्यांनी ते तसं आपल्याकडे बोलले थकून जातो तर ते शेडमध्ये ते करा. आणि यावेळी आरोग्य मंत्री स्वतः आले होते आणि त्यांनी एअर अँब्युलन्सची देखील सोय या ठिकाणी करता येतं. ते एअर अँब्युलन्सची 24-25 ऐवजी अगोदर पासून आपण व्यवस्था होईल असं करू. मी देखील एक याला सांगितलंय तर MSRDC ला तर 2 एअर अँब्युलन्स असतील तर कुठेही काही होऊ नये. परंतु असा कुठली असली घटना झाली तर ताबडतोब त्याचा जीव वाचवला पाहिजे, यासाठी आपण काम केलं पाहिजे. NDRF चे लोक देखील चांगलं काम करताना पाहिलं आपण, अग्निशमन दलाची लोक काम करतात. लोड शेडिंगच्या बाबतीमध्ये आता तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्ही ते बघा, CCTV सगळं असतील, आपली ऍड्रेस आपली हे अनाउन्समेंटची देखील व्यवस्था, त्या 108 अँब्युलन्स बद्दल देखील सांगितलं. 65 एकर मध्ये देखील अतिरिक्त व्यवस्था केली आपण, त्यामध्ये फक्त आपल्याला ती वापर करता येईल त्या दृष्टीने PWD ने त्याचं ते काय मॅनेजमेंट आहे व्यवस्थित लेवलिंग करणं वगैरे ते आपल्याला केलं पाहिजे. सक्शन मशीन तुम्हाला जेटिंग मशीन हे इतर महापालिकांकडून उपलब्ध करून देईल, त्याचं देखील कॉर्डिनेशन होईल. आणि मला वाटतं ट्रॅफिकच्या संदर्भात देखील स्वतः गृह राज्यमंत्री इकडे आहेत, ते देखील ट्रॅफिक म्हणजे ते फक्त वारीच्या पुरती नाही तर इतरही 12 महिने ट्रॅफिकचे नीट नियोजन झालं पाहिजे. एवढी बॅरियर लावले येणार नाही. आणि मगाशी ते काही सूचना केल्या मंत्री महोदय त्याप्रमाणे तुम्ही ते केलं तर ते तिकडून तो येणारच नाही. ते सगळं जे आहे
हे अतिशय चांगल्या पद्धतीने आपण जर केलं तर मला वाटतं सगळ्यांना कुणाची गैरसोय होणार नाही आणि हे VIP दर्शन देखील मला माहित आहे बंधन आहे ना. आता मी पण गेलो तर मी ते मुखदर्शन घेतलं पण वारी आपली म्हणजे रामसुरूड आणि आषाढीला देखील आपण जे पूजा केली मी सुरुवातीला तेव्हा देखील आपण तेव्हापासून राम बंद करू नये राम देखील चालू राहिली पाहिजे अशा प्रकारचं नियोजन केलंय. कारण इथला VIP कोण आहे? VIP पांडुरंगाचा वारकरी आहे समजलं. त्यामुळे त्याची गैरसोय होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. रस्त्याच्या बद्दल देखील RMCच्या माध्यमातून ताबडतोबीने ते प्रयोग करा तुम्ही आणि लोकांचा बिलकुल त्रास जो आहे तो देखील दूर होईल. त्यामुळे मला वाटतं असं आपण सगळ्यांनी मिळून काम केलं तर अतिशय चांगल्या प्रकारची यशस्वी मुलाची ती अडचण न होता गैरसोय न होता वारी होईल आणि आषाढीची देखील व्यवस्थित पूजा त्या दिवशी काही लोक मला भेटले होते तिथं ते त्यांनाही आपण सांगितलं तिथले लोक त्यांनाही सांगितलं कुठले म्हणजे आषाढी वारीमध्ये कुठली अडचण निर्माण होणार नाही पूजेच्या दिवशी देखील साहेब आपल्याला कॉरिडॉर बाधित भेटले होते काही चर्चा झाली आणि आपण काय निर्विघ्नपणे आषाढीची पूजा आषाढी वारी होईल मुख्यमंत्री महोदयांच्या बसते आणि आपण सगळ्या त्या तिथं येणाऱ्या वारकऱ्यांची पूर्णपणे काळजी घ्या एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. कॉरिडॉर बाधित आपल्याला आता मंदिरामध्ये दर्शनानंतर भेटलेले त्यांच्यासोबत काय चर्चा झाली आपण त्यांना काय आश्वासने आणि एवढीच भावना व्यक्त केली की आम्हाला विश्वासात घेऊन या ठिकाणी कॉरिडॉर करा. लाखो वारकरी येतात त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आमचं देखील सहकार्य बिलकुल मिळेल आणि त्यांनी एक भेट मीटिंग मागितलेली आहे तर त्यांना आम्ही कुठलाही प्रकल्प आपलं महायुतीचं सरकार हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे त्यामुळे आम्ही कुठलाही कुणावरही जोर जबरदस्ती करून कुठलाही प्रकल्प रेटून पुढे नेत नाही आणि मी त्यांना सांगितलेलं आहे की तुमचं विश्वासात घेऊन आपण करू कारण लाखो वारकरी येत आहेत वारकऱ्यांची संख्या वाढते त्यामुळे जे आता आपण आता जागा जी आहे ती अपुरी पडते आणि म्हणून त्यासाठी सहकार्याची आवश्यकता आहे. पण हे करत असताना जे पिढ्यानपिढ्या इथं राहत आहेत आपला व्यवसाय करतात त्यांच्यावर देखील कुठलाही अन्याय होणार नाही. त्यांनी देखील ते आषाढीच्या दिवशी काय ते आंदोलन करणार होते पण त्यांना मी सांगितलं आषाढीची वारी पूजा निर्विघ्नपणे झाली पाहिजे त्याच्यात तुमचं सहकार्य पाहिजे तर त्यांनी तो जवळपास 12 ठिकाणी आरोग्य शिबिरं घेतली जाईल त्याची संख्या आता कमी झालेली आहे त्याचा भाविकांना चांगला लाभ होतात तर ही शिबिर आणखी वाढवणार आहात का? वाढवून आवश्यकतेनुसार आणखी वाढवू. तानाजीरावांच्या टायमाला मी स्वतः पाहिजे आणि कुठे आरोग्यमंत्री महोदय आपल्या टीमला सांगून टाका कुठे आणखी आपल्याला करायचं आहे ते काय फटाफट तयार होऊन इमिजिएट लगेच चालू करू आम्हाला चालू आहे आणि आता गोपाळपुरात 3 ठिकाणी चालू आहे तुमच्या ठिकाणी चालू होतो असे 3 आता चालू आहे अजून वाढवायची असेल आपण वाढवूया. इन्फ्रास्ट्रक्चर कमी आहे भाविकांना ज्या सोयी मिळत होत्या त्या आता मिळत नाही या काय मिळत नाही त्या सगळ्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून आपण सुरू करू. पण आरोग्य मंत्र्यांना घेऊन आलोय आणि ते अनुभवी आरोग्य मंत्री पंढरपूरच्या चंद्रभागा नदीमध्ये 4 पाऱ्या सोडल्या जायच्या आता सोलापूरची समांतर पाईपलाईन जी झालेली आहे त्याच्यामुळे एकच पाळी यावेळेस मिळाली त्याच्यामुळे भविष्यात उजनीकाठचा जो शेतकरी आहे नदीकाठचा तो देखील अडचणीत येणार आहे आणि चंद्रभागेमध्ये देखील भाविकांना पाणी कमी पडणार आहे. उद्या कॉरिडॉर होणार आहे लाखो लोक येणार आहेत अशा परिस्थितीमध्ये त्याचा कॉरिडॉरच्या माध्यमातून सगळं नियोजन आहे आपल्या प्रपोज आराखड्यामध्ये आहे
त्यामुळे कुठेही काही कमी होणार नाही याची आपण काळजी घेतो. सर, वारकरी महामंडळ केले, वारकरीच नाहीये, वारकरीच नाहीये. वारकरी महामंडळ नेमले, सगळं वारकरीच नाहीये. नुसतं वारकरी महामंडळ नाव आहे, वारकरी नाहीये सगळे. बरं ठीक आहे, त्याच्या बाबतीमध्ये नक्की विचार करू. मुख्यमंत्री महोदयांशी मी स्वतः बोलतो आणि या बाबतीमध्ये साहेब, शक्तीपीठ महामार्गाला विरोध होता शेतकऱ्यांचा. काल मंदिर कोणत्या समिती दिंडी पण निघाली. कधी होणार आहे? गेली 7 ते 8 वर्ष झालं मंदिर समिती तीच आहे. आता हे आषाढीला तर त्यांना काम करू देतात. शक्तीपीठ महामार्गाचा विषय साहेब, काल मोठी दिंडी निघाली शेतकऱ्यांची, 13 जिल्ह्यातून विरोध होतोय. तर सरकार काय रेटतंय शक्तीपीठ महामार्ग? बघा, समृद्धी महामार्गाला देखील याचा विरोध झाला होता, परंतु त्यानंतर लोकांनी त्याचं महत्त्व पडलं. समृद्धी महामार्गामध्ये लोकांनी सहकार्य केलं. आता काही ठिकाणी विरोध होतोय, पण हा प्रकल्प जो आहे जिथं विरोध होतोय तिथून आम्ही काही त्याचं अलाइनमेंट चेंज करण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे. परंतु जिथं लोकांना कळतंय की बाबा याचा फायदा होणार आहे तिथं लोक येत आहेत. सर, राज्यातला सर्वात मोठा पक्ष आता आपला शिवसेना बनलेला आहे. सगळ्यात जास्त खासदार आपल्याकडे आहेत. पुढचं देवाकडे काय, अजून देवाकडे कुठला आशीर्वाद पाहिजे? हे बघा, देवाकडं मागणं आम्ही हेच मागतो की बळीराजाला सुखी ठेव, शेतकरी आमचा अन्नदाता आहे, चांगला पाऊस पडू दे, सगळ्यांचं म्हणजे समृद्ध होऊ दे. शेतकरी बळीराजा, कधी पण आम्ही शेतकऱ्यासाठी बळीराजा हा आमचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे आणि त्याला सुखी करण्याचं साकडं घातलेलं आहे. महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला सुखी करणं, महाराष्ट्राचा विकास भरभराट होऊ द्या, अशा प्रकारचं परमेश्वराकडे, पांडुरंगाकडे. साहेब, आपण वारकऱ्यांच्या सेवेसाठी पावसात भिजताय आणि दुसऱ्या बाजूला देवाच्या नावाने, रामरक्षाच्या नावाने आंदोलन केलं जातं. कसा फरक आहे? आपण एका बाजूला पावसात भिजत आज वारकऱ्यांचा संवाद साधला, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. रामरक्षा हे फक्त बेगडी प्रेम आहे, हा दिखावा आहे. ज्यांनी राम भक्ताला चोर म्हटलं, राम भक्ताला हरामखोर म्हटलं, आता राम रक्षा करायला लागले. आता त्यांनी त्यांच्या पक्षाची रक्षा करण्यासाठी ते राम रक्षा आज जास्ती काय निर्णय घेतला, PR काढला, परंतु अनेक लोकप्रतिनिधी आग्रह करतात की आमच्या कार्यकर्त्यांना सोडा म्हणून. आज आपण उपमुख्यमंत्री असताना तुम्ही मुखदर्शन घेतलं. आपला हा दर्श इतर लोकप्रतिनिधी सगळ्यांनी घेतला पाहिजे. मी मगाशीच म्हणालो की इथं VIP आम्ही कोणी नाही, इथला VIP हा पांडुरंगाचा वारकरी आहे. सर, आणि कॅनॉय बंद करायला म्हणून मी मगाशी आलो तर आम्ही सांगितलं 4-5 गाड्या सोडा, बाकी लांब बंद करा. अजून अडचणी येणार. कलेक्टर आहेत, कलेक्टर SP याचं मॉनिटरिंग करतील, ज्या माध्यमातून वारकऱ्यांना कुठली गैरसोय होणार नाही. मागच्या वेळेस आलो तर आम्ही त्या बुलेटवर, आता गर्दी नव्हती जास्ती म्हणून आम्ही गाड्यांनी गेलो. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये वारकऱ्याला त्रास होणार नाही, त्याची गैरसोय होणार नाही, जबाबदारी सरकारची आहे आणि प्रशासनाची, ते आम्ही पार पाडू. आषाढीला पूजा करायला आपल्याला परत कधी अरे बाबा, आता तुम्हाला पांडुरंगाची पूजा करायला आम्ही आलो, पांडुरंगाचं दर्शन घेतलं, पण वारकरी जे आहेत हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. त्याची गैरसोय होऊ नये त्याच्यासाठी नियोजन योग्य असावं म्हणून मी दरवेळेला येतो तसं आलेलो आहे. त्यामुळे मी समाधानी आहे आणि पांडुरंगाचं दर्शन झालं याच्यापेक्षा काय. अरे बाबा, आता कार्तिक उमेश मात्रेंचा आज न्यायालयाने जामीन फेटाळलेला आहे, नाटक करा, समर्पण करा असं न्यायालयाने पक्षाकडून न्यायालयाचा आदर केलेला आहे आणि त्यांनी न्यायालयाचा आदेश मानला. पक्षाकडून काही कारवाई होणार? पक्षाकडून देखील स्वतः खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि डॉक्टरांना मारहाण करणं याचं समर्थन कधीच शिवसेनेने केलं नाही, मी कधी करणार. जिथे संपदेला असे थोर मान, जणू वैभवाचे सजे शिल्प छान.
सुवर्णाची या ग्राहका नम्र राहे असे सर्व भूमंडळी एक आहे. गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे.